नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण बॅचलर ऑफ व्होकेशन म्हणजेच बिहोक या एका नवीन डिग्री प्रोग्रामविषयीच्या काही शंका कुशंका त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्न की या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन न्यू दिल्ली म्हणजेच UGC की जी या देशातील संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं असतील, वेगवेगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स असतील, कॉलेजेस असतील, या सर्वांना अनुदान देणे, त्याचबरोबर की त्यांना वर्किंग गाईडलाईन्स देणे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे, अशा विविध प्रकारच्या भूमिकेतून 1956 पासून ही संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहे. किंबहुना या देशातील विविध प्रकारचे कन्व्हेन्शनल डिग्री प्रोग्राम्स असतील, त्याचबरोबर प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम्स असतील की यावरती देखील एक विशिष्ट प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही संस्था करत असते. या संस्थेने NSQF म्हणजेच नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्या अंतर्गत NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेच्या माध्यमातून की या वेगवेगळ्या विद्यापीठांच्यामध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशन या एका नवीन प्रकारच्या डिग्री प्रोग्रामची सुरुवात केल्याची आपणास दिसून येते. तर या प्रोग्राममध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पालकांच्या समोर आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या समोर देखील या कोर्सेस संदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असल्याचे दिसतात. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रो, की सर्व पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न जो आज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो म्हणजे की सध्या एक्झिस्टिंग सिस्टममध्ये जर आपण पाहिलं, BA असेल, BCom असेल, BSc असेल, MA MCom MSc असेल, BBA MBA BCA MCA यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे डिग्री प्रोग्राम अस्तित्वात असताना की अशा बिहोक किंवा ज्याला आपण बॅचलर ऑफ व्होकेशन असं आपण म्हणतो की या नवीन डिग्री प्रोग्रामची नेमकी आवश्यकता काय निर्माण झाली की ज्याच्यासाठी हे नवीन डिग्री प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेले आहेत. मित्रो, की या देशामधील कन्व्हेन्शनल डिग्री प्रोग्राम असतील किंवा काही स्पेसिफिक प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम असतील, यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात इंडस्ट्रीला हवा असणारा स्किल किंवा इंडस्ट्रीला हवा असणारा लेबर फोर्स, त्यामध्ये आवश्यक असणारे स्किल्स असतील की याच्या अनुषंगाने हे डिग्री प्रोग्राम हे त्या ठिकाणी असल्याचे दिसत नाही. आणि त्यामुळे सातत्यानं इंडस्ट्रियल सेक्टर असेल, त्याचबरोबर प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टर असेल, या सर्वांच्याकडून या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडून जे एक अपेक्षा आहे ती म्हणजे की आम्हाला ज्या प्रकारचा ह्युमन रिसोर्स पाहिजे आहे, ज्या प्रकारचे स्किल्स त्या कॅन्डिडेटमध्ये असणं आवश्यक आहे की तशा प्रकारचे स्किल्स देण्यासाठीचे प्रोग्राम्स हे लॉन्च करणं आवश्यक आहे. या अनुषंगाने या देशामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NSDCच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर स्किल काउन्सिल्स हे स्थापन करण्यात आलेले आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 40पेक्षा अधिक सेक्टर स्किल काउन्सिल्स हे स्थापन करण्यात आलेले आहेत. हे सेक्टर स्किल काउन्सिल त्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या इंडस्ट्री आणि प्रोसेसिंग युनिटच्या रिक्वायरमेंट, ह्युमन रिसोर्स बाबतच्या रिक्वायरमेंट विचारात घेते आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिफिकेशन फ्रेमवर्क्स हे डिझाईन करत असते. जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला दिसेल की हेल्थकेअर सेक्टर स्किल काउन्सिल जे हेल्थकेअरशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतील, सर्व्हिस युनिट्स असतील की त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेणं आणि त्यांना हवा असणारा ह्युमन रिसोर्स तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं, त्याची इव्हॅल्युएशन मेथड तयार करणं, यासाठी काम करणारं हे हेल्थकेअर सेक्टर स्किल काउन्सिल आहे. त्याचबरोबर बँकिंग, फायनान्शियल सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टरसाठी BFSI असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर स्किल काउन्सिल या देशामध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. हे सेक्टर स्किल काउन्सिल या मार्केटमध्ये, जॉब मार्केटमध्ये असणारे अवेलेबल कॅन्डिडेट व आवश्यक असणारे स्किल लेबर फोर्स याच्यामध्ये असणारी गॅप जी आहे त्या संदर्भातले ॲनालिसिस करून स्किल गॅप रिपोर्ट हे पब्लिश करत असतात की ज्याच्यावरून या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे त्याचे प्रेडिक्शन्स असतील, एस्टिमेशन्स असतील की या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी पब्लिश केले जातात. की यामध्ये अपेक्षा अशी असते की या स्किल गॅपप्रमाणे या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशननी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करावेत आणि त्या प्रकारचं ह्युमन रिसोर्स तयार करावा, याची फ्लेक्झिबिलिटी असणारा हा बिहोक प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपणास अशा प्रकारचे इंडस्ट्रीला रिक्वायर्ड असणारा ह्युमन रिसोर्स जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्याची व्यवस्था या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो सातत्याने त्या ठिकाणी असतो तो म्हणजे बिहोक हा मान्यता प्राप्त कोर्स आहे काय
आणि असेल तर त्यांना नेमकी कोणाची मान्यता असते आणि ते कोर्स रन करण्यासाठी कोणाचे अप्रुव्हल घ्यावं लागतं, की जसं बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम ए एम कॉम एम एस सी यासारखे प्रोग्राम जर आपण पाहिले तर त्याला संबंधित विद्यापीठाची परवानगी असते. त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स रन होत आहेत त्या राज्य सरकारची त्याला परवानगी असते. मग या बिहोक प्रोग्रामसाठी अशा प्रकारची मान्यता असते काय, हाही प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये सातत्याने असतो. तर मित्रांनो, मी सांगेन की या कोर्सला सरकारची मान्यता असते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची मान्यता असते व ते कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट ज्या राज्यामध्ये चालते आहे की त्या राज्य सरकारची देखील मान्यता त्यांना घेणं आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की या प्रोग्रामसाठी जे डिग्री देणारी जी युनिव्हर्सिटी आहे की ज्याला आपण अफिलिएटेड कन्सर्न युनिव्हर्सिटी असं आपण म्हणतो, त्या युनिव्हर्सिटीची सुद्धा मान्यता ही या कोर्सेससाठी घेतलेली असते. त्याखेरीज असे कोर्सेस त्या ठिकाणी या राज्यामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही राज्यात अशा प्रकारचे प्रोग्राम रन करता येत नाही आहेत. म्हणजे त्याला NSDCची मान्यता असते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची मान्यता असते, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे त्या त्या स्टेटमध्ये त्या त्या राज्य सरकारची मान्यता असते व ते कॉलेज किंवा ती इन्स्टिट्यूट ज्या विद्यापीठाशी अफिलिएटेड आहे की जे विद्यापीठ त्याला डिग्री अवॉर्ड करणार आहे त्या विद्यापीठाची देखील मान्यता त्या कोर्सला त्या ठिकाणी घेण्यात आलेली असते. थोडक्यात हे सर्व कोर्स बिहोक असतील, यमहोक असतील, हे सर्व कोर्सेस त्या ठिकाणी मान्यता प्राप्त कोर्सेस त्या ठिकाणी असतात. दुसरा एक प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की या कोर्सेसमध्ये बी ए बी कॉम बी एस सी पेक्षा असं वेगळेपण नेमकं काय आहे, त्याची रचना नेमकी कशी असते. तर मित्रो, बी ए बी कॉम किंवा बी एस सी यासारखे जे डिग्री प्रोग्राम्स आहेत की त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. जर आपण पाहिलं, उदाहरणार्थ जर आपण बी एच्या डिग्री प्रोग्रामबाबत जर आपण पाहिलं तर बी ए फर्स्टला प्रवेश घेतलेला विद्यार्थी जेव्हा बी ए फर्स्टच्या 2 सेमिस्टर, बी ए सेकंडच्या 2 सेमिस्टर आणि बी ए थर्डच्या 2 सेमिस्टर अशा एकूण 6 सेमिस्टरमध्ये उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं डिग्री सर्टिफिकेट हे अवॉर्ड केलं जात नाही किंवा त्याला त्या ठिकाणी डिग्री ही त्या ठिकाणी प्रदान केली जात नाही. मात्र या बिहोक कोर्सेसची रचना जर आपण पाहिली तर आपल्याला याच्यामध्ये एक वेगळेपण जाणवेल. एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्यांनी बिहोकच्या एखाद्या प्रोग्रामला प्रवेश घेतला आणि त्यांनी जर फर्स्ट सेमिस्टर म्हणजे पहिली सेमिस्टर पहिल्या वर्षामधील जर पूर्ण केलेली असेल आणि ती सक्सेसफुली कंप्लीट केलेली असेल, ती उत्तीर्ण झालेलं असेल, तर त्या विद्यार्थ्याला त्या संबंधित बिहोकमधील त्या ठिकाणी सर्टिफिकेट हे अवॉर्ड केलं जातं. त्या विद्यार्थ्यांनी त्याच वर्षातील दुसरी सेमिस्टर सक्सेसफुली कंप्लीट केली तर त्याला त्या संबंधित विषयामधील डिप्लोमा दिला जातो. आणि जर नेक्स्ट इयरला म्हणजे सेकंड इयरला जर त्यांनी सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 या 2 सेमिस्टर जर त्या ठिकाणी कंप्लीट केल्या तर त्याला ॲडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं. आणि तिसऱ्या वर्षामध्ये त्या कॅन्डिडेटनी सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 या जर 2 सेमिस्टर म्हणजे एकूण 6 सेमिस्टर सक्सेसफुली कंप्लीट केलेले असतील तर त्याला बिहोक डिग्री ही अवॉर्ड केली जाते. यामध्ये आणखीन एक खासियत मी याच्यामध्ये सांगेन की मित्र, काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्याला जर मध्ये शिक्षण त्या ठिकाणी सोडावं लागलं तर या कन्व्हेन्शनल डिग्रीच्या पॅटर्नमध्ये म्हणजे बी ए बी कॉम बी एस सीच्या पॅटर्नमध्ये त्याच्या हातामध्ये मार्कशीट खेरीज काही त्या ठिकाणी सापडत नाही किंवा त्याला मिळत नाही. मात्र बिहोक डिग्री प्रोग्रामची खासियत अशी आहे की जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 सेमिस्टर करून त्यांनी शिक्षण सोडून दिलं तर त्याच्या हातामध्ये सर्टिफिकेट, कोर्सचं सर्टिफिकेट असेल आणि डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्याच्या हातामध्ये असणार आहे. म्हणजे त्याच्या हातात 2 सर्टिफिकेट्स मिळतील. 2 वर्षे कोर्स केल्यानंतर सक्सेसफुली 4 सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलं तर त्याच्या हातामध्ये ॲडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट देखील असणार आहे की ज्याचा उपयोग त्याला जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी हा त्यामध्ये निश्चितपणे होणार आहे. तर अशा प्रकारची 6 सेमिस्टरची इतर कोर्स प्रमाणेच रचना असणारी, परंतु प्रत्येक सेमिस्टरला पहिल्या वर्षामध्ये 2 सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षामध्ये 1 सर्टिफिकेट आणि 6 सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर त्याला बिहोकचं सर्टिफिकेट किंवा डिग्री अवॉर्ड करण्याची सिस्टम या बिहोक डिग्री प्रोग्राममध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. जे ही एक महत्त्वाची खासियत या डिग्री प्रोग्राममध्ये आहे. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये असतो की नेमका याच्यामध्ये काय वेगळेपण असतं, कसा अभ्यासक्रम या बिहोक प्रोग्रामचा असतो. तर यामध्ये UGCच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे की एकूण सिलेबसमधील हा जास्तीत जास्त 40% सिलेबस हा थेअरीचा असेल आणि किमान 60% सिलेबस हा प्रॅक्टिकल आणि स्किल ओरिएंटेड असेल की जी त्या ठिकाणी कमतरता इतर वेगवेगळ्या BA BCom BSCच्या प्रोग्राममध्ये मित्र आपणास दिसून येते. कारण थेरॉटिकल सिलेबस बऱ्यापैकी विद्यापीठाचा असल्यामुळे की त्याचा परिणाम नोकरी मिळण्यावरती होतो. उद्योग व्यवसाय करत असताना विविध प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता त्या ठिकाणी असते.
तर या बिहोकच्या प्रोग्राममध्ये मात्र ती कमतरता ही दूर करण्यात आलेली आहे, त्याच्यातील ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या सिलेबसची रचनाच असे असेल की याच्यामध्ये 40% जास्तीत जास्त सिलेबस हा थेअरीचा असेल आणि 60% हा प्रॅक्टिकलचा सिलेबस याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे त्या ठिकाणी कॉम्पोनंट्स म्हणजेच पेपर किंवा सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये हे ॲड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या बिहोक डिग्री प्रोग्रामसाठी प्रोजेक्ट वर्क हे कंपल्सरी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. इंटर्नशिप त्याचबरोबर ऑन दी जॉब ट्रेनिंग यासारखे ऑप्शन मॅन्डेटरी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले असतात, की ज्यामुळे विविध प्रकारच्या कोर्सेसच्या अनुषंगाने स्किल ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड टीचिंग लर्निंग प्रोसेस ही त्या ठिकाणी यूज केली जात असते, की ज्याचा खूप मोठा फायदा हा स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो, ते म्हणजे बिहोक डिग्री कंप्लीट केल्यानंतर जे प्रमाणपत्र मला मिळणार आहे ते प्रमाणपत्र नेमकं कोणाचं असणार आहे, हाही प्रश्न त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. तर मित्रो, की डिग्रीच्या आधीपर्यंतची जी वेगवेगळी प्रमाणपत्र मगाशी मी आपणास सांगितली, की ज्यामध्ये सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल, ॲडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल, तर हे सर्टिफिकेट्स अवॉर्ड करण्याची जी काही जबाबदारी आहे ती कॉलेजची संबंधित इन्स्टिट्यूशनची असते. त्याचबरोबर आपण या बिहोक डिग्री प्रोग्राममध्ये जे विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, की ते विद्यार्थी सेक्टर स्किल काउन्सिलच्या वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतात स्किल कॉम्पोनंटच्या अंतर्गत, आणि त्यांना संबंधित NSDCने जे सेक्टर स्किल काउन्सिल्स हे जे स्थापन केलेले आहेत यांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एक ॲडिशनल या सेक्टर स्किल काउन्सिलचं सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि 3 वर्षे कंप्लीट केल्यानंतर म्हणजे 6 सेमिस्टर सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर ते कॉलेज किंवा ती इन्स्टिट्यूट ज्या विद्यापीठाशी संलग्न आहे अशा ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीकडून त्यांना डिग्री सर्टिफिकेट हे अवॉर्ड केलं जाणार आहे, म्हणजे डिग्रीचं प्रमाणपत्र हे त्या विद्यार्थ्याला दिलं जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इतर कोर्सेस प्रमाणे डिग्री सर्टिफिकेट तर मिळणारच आहे, बरोबरच त्याला सर्टिफिकेट डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमाचे सर्टिफिकेट्स देखील की त्या कॅन्डिडेटला मिळण्याची सोय या बिहोक प्रोग्राममध्ये असल्याचे आपणास हे दिसून येईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो, तो म्हणजे की बिहोकची डिग्री घेतल्यानंतर पुढं शिक्षण घेता येईल काय, किंवा हायर एज्युकेशनला जायचं असेल, मास्टर लेवलला शिक्षण घ्यायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा इतर काही प्रोफेशनल प्रोग्राम करायचे असतील तर अशा प्रोफेशनल प्रोग्रामला प्रवेश घेता येणार काय, हाही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, होय, तुम्हाला पुढे शिक्षण चालू ठेवता येईल. याच्यासाठी अनेक वेगवेगळे डिसिप्लिन्स अवेलेबल आहेत, की आपण ज्या विषयामध्ये बिहोकची डिग्री घेतलेली आहे त्याच विषयामध्ये जर संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये किंवा इतर इन्स्टिट्यूटमध्ये यमहोक म्हणजे मास्टर ऑफ व्होकेशनची जर त्या ठिकाणी कोर्सेस असतील तर आपण जरूर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर आपण MPhil इन व्होकेशन करू शकता, PhD इन व्होकेशन आपण करू शकता, म्हणजे PhD पर्यंत शिक्षण घेण्याची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इक्विलंट असणारे MSc, MA, MCom किंवा MBA यासारखे जे इक्विलंट त्या ठिकाणी सिलेबस असणारे किंवा प्रोग्राम असणारे जे कोर्सेस आहेत की त्यालाही प्रवेश देण्याची व्यवस्था याच्यामध्ये आहे. आपण MBA करू शकता, आपण MA करू शकता, MCom करू शकता, MSc सारख्या प्रोग्रामला देखील आपल्याला प्रवेश त्या ठिकाणी मिळण्याची सुविधा आहे. तशा प्रकारचं नोटिफिकेशन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी हे इश्यू केलेलं आहे. कारण की ते कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये ज्या MA, MCom, MScच्या समकक्ष असणारे जे प्रोग्राम्स आहेत की त्याला त्या डिसिप्लिनच्या अंतर्गत की उच्च शिक्षण घेण्याची संधी देखील त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण त्यांना उच्च शिक्षणाची सुविधा देखील याच्यामध्ये ही मिळणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो, तो म्हणजे त्या ठिकाणी की आम्ही बिहोकची डिग्री घेतल्यानंतर आम्हाला स्पर्धा परीक्षेला बसता येईल काय, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्रुटमेंटच्या ज्या एंट्री लेवलच्या एक्झाम्स असतात की त्या एक्झाममध्ये आम्हाला सहभागी होता येईल काय. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे होय, कारण बिहोक ही डिग्री आहे आणि कोणत्याही प्रकारच्या एक्झामिनेशनसाठी, मग ती स्टाफ सिलेक्शनचे एक्झामिनेशन असेल, MPSCचे एक्झामिनेशन असेल, UPSCचे एक्झामिनेशन असेल, IBPS बँकिंग भरतीचे एक्झामिनेशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंटच्या भरती परीक्षा असतील, डिफेन्स सेक्टरमधले काही भरती परीक्षा असतील व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन असतील, की याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी पदवी ही पात्रता आहे त्या ठिकाणी या बिहोकमधील डिग्री घेतलेला विद्यार्थी त्याला एलिजिबल आहे आणि तो अप्लाय करू शकतो. की यासाठी मुद्दाम मी त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपणास दिसेल की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने इश्यू केलेलं 4 ऑगस्ट 2016चं जे काही लेटर आहे की जे सर्क्युलर आहे ते देखील आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. इथे जर आपण वाचलं तर आपणास लक्षात येईल की बॅचलर ऑफ व्होकेशन म्हणजेच बिहोक, ए बॅचलर लेवल डिग्री स्पेसिफाईड बाय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अंडर सेक्शन 22(3) ऑफ UGC ॲक्ट
1956 and notified in Official Gazette of India dated 19th January 2013 be recognized as per with the other bachelor level degree for the competitive exam conducted by Union and State Public Commissions, Staff Selection Commission and other such bodies where the eligibility criteria is bachelor degree in any discipline. जे ज्या ठिकाणी अशा प्रकारचा क्रायटेरिया असेल की त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता, हे UGCने नोटिफाय केलेलं आहे आणि UGC या देशातल्या उच्च शिक्षणाची हायर अथॉरिटी आहे. त्याचबरोबर इतर काही हायर एज्युकेशनला जर आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. स्टुडंट विथ बिहोक डिग्री should be considered eligible for the transdisciplinary vertical mobility into such courses where the entry qualification is bachelor degree without specific requirement in a particular discipline. ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेऊ शकतो अशा ज्या उच्च शिक्षणाच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री आहेत की फॉर एक्झाम्पल MBA असेल तर याच्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी MBA ला प्रवेश घेऊ शकतो, तर तिथे बिहोकचा विद्यार्थ्याला देखील प्रवेश हा घेता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपणास उच्च शिक्षण घ्यावयाचं असेल, विविध स्पर्धा परीक्षेला अपियर व्हायचं असेल तर त्यासाठी बिहोक डिग्री घेणारा विद्यार्थी हा एलिजिबल आहे हे त्या ठिकाणी UGCने देखील नोटिफाय केलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम बिहोकच्या विद्यार्थ्यांना येणार नाहीये. त्याचबरोबर जर विद्यार्थ्याला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावायचा असेल तर या डिग्रीचा नेमका काय उपयोग होईल असाही प्रश्न पालकांच्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो. तर मी आपल्याला सांगेन की ह्या ज्या डिग्री आहेत त्या नॅशनल स्किल क्वालिफिकेशन नुसार त्या ठिकाणी दिल्या गेणाऱ्या डिग्री आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उद्योजकता विकासाच्या बाबतच्या वेगवेगळ्या फंडिंगच्या बाबतच्या ज्या गव्हर्नमेंटच्या मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील ज्या स्कीम्स आहेत की त्याच्यामध्ये ह्या डिग्री ह्या त्या ठिकाणी व्हॅलिड धरल्या जातात, नव्हे तर त्याला प्राधान्याने या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी किंवा बेनिफिशरी करण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो. त्याचबरोबर हे प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम असल्यामुळे स्किल ट्रेनिंग असल्यामुळे जर आपण त्या विशिष्ट उद्योगाशी संबंधित बिहोक प्रोग्राम कंप्लीट केलेला असेल तर बँकांच्याकडून जेव्हा त्या ठिकाणी आपण लोन प्रपोजल बँकेकडे सादर कराल की तेव्हा बँका त्याला प्राधान्यक्रमाने लोन त्या ठिकाणी सँक्शन करणार आहेत, कारण त्याला त्या ठिकाणी सेक्टर स्किल काउन्सिलचे त्या ठिकाणी सर्टिफिकेट्स देखील असणार आहेत. आणि त्यामुळे बँकांच्याकडून लोन सँक्शन होण्याकरिता असेल, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये लाभार्थी होण्यासाठी असेल तर या डिग्री प्रोग्रामचा खूप चांगला उपयोग हा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. कारण इतर कन्व्हेन्शनल डिग्रीपेक्षा याच्यामध्ये स्किल ट्रेनिंगचा जो पार्ट आहे तो खूप मोठा त्याच्यामध्ये असतो आणि त्यामुळे बँका लोन सँक्शन करत असताना हे पाहतात की आपण जो उद्योग सुरू करणार आहात त्याबाबतचं आपण स्किल ट्रेनिंग घेतलेलं आहे का आणि त्या संबंधीचं जे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे ते आपल्याकडे आहे का हे पाहिलं जातं. आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगेन की बिहोकच्या अंतर्गत विद्यापीठाने दिलेली डिग्री असेल, सेक्टर स्किल काउन्सिलने दिलेली सर्टिफिकेट्स असतील, हे त्या ठिकाणी पूर्णपणे व्हॅलिड आहेत आणि त्याचा खूप चांगला प्रायोरिटीने त्याचा उपयोग हा आपल्याला या उद्योजकता विकासाच्या दृष्टिकोनातून देखील हा निश्चितपणे होणार आहे. तर मित्रांनो की मला वाटतं की या संपूर्ण विवेचनावरून आपणास की या बिहोक डिग्री प्रोग्राम विषयीची माहिती आणि त्या संदर्भात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा डाऊट्स आहेत की ते या ठिकाणी क्लिअर झालेले असतील याची मला खात्री वाटते. धन्यवाद.